महादेव जानकर महाराष्ट्राच्या राजकारणातील धनगर समाजाचे मोठे नेते. आतापर्यंत महायुतीची साथ देऊन प्रस्थापितांना घायाळ करणारा असा हा नेता. ज्या दिवशी पंतप्रधान होईल त्याच दिवशी घरी जाईल अशी शपथ घेऊन जानकर घराबाहेर पडले ते पडलेच. राष्ट्रीय समाज पक्ष स्थापन करून जानकरांनी धनगर समाजाची चांगली मोठ बांधली. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी महायुतीची साथ सोडत आता स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलाय. आपण महायुतीवर नाराज नाही, पण मला माझा पक्ष वाढवायचा आहे, माझ्या पक्षाचा मुख्यमंत्री करायचा आहे असं सांगून महादेव जानकर यांनी महायुतीला रामराम ठोकलाय. जानकरांच्या या निर्णयाचा महायुतीला किती फटका बसेल? लाडकी बहीण योजनेमुळे फॉर्मात आलेली महायुती महादेव जानकर यांची साथ नसल्याने कशी बॅकफुटवर गेलीये, त्यासाठी जानकर यांची नेमकी ताकद किती आहे हेच आज आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत. हॅलो, मी सेजल आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र. सर्वात आधी पाहूयात महायुतीतून बाहेर पडताना महादेव जानकर नेमकं काय म्हणाले. तर आपल्याशी महायुती किंवा महाविकास आघाडीने संपर्क साधला नसून आपण आपल्या पक्षाच्या वाढीसाठी हा निर्णय घेतलाय. मी कुणावरही नाराज नाही. मी माझ्या पक्षाच्या वतीने विधानसभेच्या 288 जागांवर लढण्याची तयारी करतोय. आम्ही आमच्या ताकदीवर स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतलाय. लोकसभेला महायुतीने आम्हाला 1 जागा दिली होती, त्याबद्दल आम्ही महायुतीमधील तिन्ही पक्षांचे आभार मानतो. मात्र त्यानंतर आता आपण आपल्या पक्षाची ताकद वाढवली पाहिजे. आमच्याही पक्षाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, पंतप्रधान झाला पाहिजे, यासाठी आम्ही हा निर्णय घेतलाय अशी माहिती महादेव जानकर यांनी दिली आहे. तसं बघितलं तर महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष हा 2014च्या आधीपासूनच भाजप सोबत महायुतीमध्ये होता. अनेकदा महायुतीसोबत जानकरांचे मतभेद झाले. जानकरांनी यापूर्वीही अनेकदा स्वबळावर नारा दिला. मात्र त्यानंतर आपल्या भूमिकेत बदल करत प्रत्येक वेळी त्यांनी महायुतीसोबत ऍडजस्टमेंट केली. हा इतिहास आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर हे महाविकास आघाडी सोबत जाणार की महायुतीसोबत याचा थांगपत्ता त्यांनी शेवटपर्यंत लागून दिला नव्हता. महादेव जानकर हे शरद पवारांच्या कोट्यातून माढा लोकसभा लढवतील अशा बातम्या त्यावेळी प्रस्थापित झाल्या होत्या. मात्र नाही म्हणता ऐनवेळी पवारांना चकवा देत जानकर महायुतीकडे गेले आणि अजित पवारांच्या कोट्यातून त्यांनी परभणी लोकसभा लढवली. जानकर यांचा तो निर्णय नक्कीच आश्चर्यकारक होता. मात्र या निवडणुकीत महायुतीची साथ असूनही महादेव जानकर यांचा दारुण पराभव झाला. परभणी लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे संजय जाधव यांना 6,01,343 एवढी मतं मिळाली, तर महादेव जानकर यांना 4,67,282 इतकी मते पडली. तिसऱ्या नंबरवर वंचितचे उमेदवार हवामान तज्ज्ञ पंजाब डक यांना 95,967 एवढे मतदान मिळालं. या पराभवानंतर त्यांना विधान परिषदेचे सदस्यत्व देण्यात आलं होतं. मात्र तरीही आता महादेव जानकर यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलाय. महादेव जानकर जरी म्हणत असले की मी महायुतीवर नाराज नाही, तरी जानकर हे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा होती. महायुतीच्या जागा वाटपात आपल्याला विचारात घेतलं जात नाही अशी त्यांची तक्रार होती. महायुतीच्या नेत्यांनी या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्या नाराजीत भर पडली. अखेर त्यांनी वेगळी वाट धरलीय. खरं तर महादेव जानकर यांनी महायुतीकडे विधानसभेसाठी त्यांनी 40 ते 50 जागांची मागणी केली होती असं बोललं जात आहे, पण त्यांना अपेक्षित प्रतिसाद मात्र मिळत नव्हता. त्यामुळेच जानकरांनी आता महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. आता विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्वच्या सर्व 288 मतदारसंघात महादेव जानकर हे राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार जाहीर करतील. आता आपण पाहूयात महादेव जानकर यांची राजकीय ताकद किती आहे, कोणकोणत्या मतदारसंघात त्यांचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो आणि जानकर यांची साथ नसल्याने भाजप महायुतीला त्यांचा किती फटका बसू शकतो. तर महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाची सोलापूर, अहिल्यानगर, बारामती, इंदापूर, कर्जत, जामखेड तसेच मराठवाड्यातील बीड, परभणी, जालना अशा जिल्ह्यात चांगला प्रभाव आहे. या मतदारसंघात जानकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाने कोणताही उमेदवार या ठिकाणी उभा केला तरी तो चांगली मते मिळवू शकतो आणि याचा फटका हा आपोआपच भाजपला बसेल असंही बोललं जातंय. कारण महादेव जानकर हे महायुतीत असते तर हीच मते थेट महायुतीच्या पारड्यात गेली असती. धनगर समाज मोठ्या प्रमाणात जानकर यांच्या मागे उभा असतो. त्यामुळे महादेव जानकर यांनी साथ सोडणे महायुतीला धोकादायक ठरणार आहे. आधीच मराठा समाजाच्या मुद्द्यावरून भाजप पुरती बॅकफुटवर गेली आहे. मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास
भाजप आणि देवेंद्र फडणवीसच जबाबदार आहेत असा थेट आरोप जरांगे पाटील सातत्याने करत असतात. त्यामुळे आपोआपच मराठा समाज हा भाजपवर नाराज आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्याला ते अनुभवायला सुद्धा मिळालं. बीड, जालना सारख्या अनेक वर्ष भाजपचा बालेकिल्ला राहिलेल्या मतदारसंघात मराठा आरक्षणामुळे पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे यांच्यासारखे दिग्गज नेत्यांना पराभवाचं तोंड बघावं लागलं. मराठा, ओबीसी, आदिवासींच्या आरक्षण प्रश्नांमुळे राज्यात सध्या सामाजिक तणाव आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात उघड भूमिका घेतल्याने लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीत सुद्धा त्यांचं पडसाद उमटण्याची शक्यता आहे. अशा वेळी धनगर समाजाचा चेहरा दूर जाणं महायुतीला परवडणार नाहीये. आतापर्यंत मराठा समाज विभागलेला होता. मुस्लिम समाज हा MIMच्या मागे जायचा आणि दलित मतदार हा प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितची साथ द्यायचा. मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज हा एकवटलाय. त्यातच मुस्लिम आणि दलित समाजाची सुद्धा एकगठ्ठा मते लोकसभेला महाविकास आघाडीला झाली होती. विधानसभेला सुद्धा हे चित्र दिसलं तर भाजपसाठी ही धोक्याची घंटा ठरेल. त्यामुळे मराठ्यांना बाजूला ठेवून सत्ता मिळवायची असेल तर माधव पॅटर्न राबवावा लागेल अशा चर्चा भाजपच्या गोटात सुरू आहे. असंही बोललं जातंय. माधव पॅटर्न म्हणजे माळी, धनगर आणि वंजारी समाज. हा समाज ओबीसी मध्ये पडतो. आतापर्यंतचं राजकारण बघितलं तर ओबीसी समाज हा भाजपचा मुख्य आधार आहे. माळी, धनगर आणि वंजारी समाजाच्या मतांवर भाजपने अनेक ठिकाणी आपला दबदबा निर्माण केला. मात्र महादेव जानकर यांनी महायुतीला रामराम ठोकल्याने त्यांच्या मागे असलेला धनगर मतदार सुद्धा भाजप पासून आपोआपच दुरावला जाणार हे स्पष्ट आहे. एकूणच काय तर महादेव जानकर यांनी महायुतीची साथ सोडल्याने भाजप महायुतीला मोठा झटका बसणार एवढं मात्र नक्की आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं? जानकरांच्या महायुतीतील एक्झिटमुळे महायुतीवर काय परिणाम होऊ शकतो? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.